पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ घातली आहे आणि आपण त्याच निवडणुकीच्या दृष्टीनं आढावा घेतोय। आज आपण खेड तालुक्यातील दावडी या गावामध्ये आलेलो आहोत। दावडी हे गाव पिंपळगाव मरकड जिल्हा परिषद गटामध्ये येत आहे। हा जिल्हा परिषद गट माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांचा हा गट आहे आणि या गटामध्ये शरद मोहिते पाटील हे दिलीप मोहिते यांच्या पक्षाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळासाठी इच्छुक आहेत, तर त्यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांचा फोटो लावून माजी सभापती विजय शिंदे हेही प्रचार करत आहेत। जिल्हा परिषदेला या दोन उमेदवारांमध्येच मुख्य लढत होईल असं बोललं जात आहे। नक्की या दोन उमेदवारांमध्येच ही लढत होईल का? या जिल्हा परिषद गटातील समस्या काय आहेत, त्या सुटलेल्या आहेत का? माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा हा जिल्हा परिषद गट असल्यामुळे त्यांचं वर्चस्व आहे का, की आमदार बाबाजी काळे यांनी दिलीप मोहिते यांचा गड भेदण्यासाठी काही प्रयत्न केलेत, त्या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दावडीमध्ये आपण आहोत, येथील नागरिकांशी संवाद साधू, चर्चा करू नक्की काय मत आहे त्यांचं। या भागातल्या कोणत्या समस्या आहेत अशा की ज्या सुटलेल्या नाहीत? तर सगळ्याच सुटल्यासारख्याच आहेत। काय काय सुटल्यात? लाईटीचे आता दिवसा लाईट ठेवली, हां, म्हणजे काही रात्री लाईट यायची होती 3 पीस, ती आता दिवसा सोडलेली त्यांनी। रस्त्यांची कामं झालेली, रस्त्याची उरकत आलेली जी। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जिल्हा परिषद गट आहे। हां, मागच्या निवडणुकीत दिलीप मोहिते पाटलांना झटका दिलेला आहे लोकांनी। हो। बाबाजी काळे आमदार झालेत, त्यानंतर काही राजकारणात बदल झालाय का? वातावरण कसं आहे इथं? नाही, वातावरण आहे तसंच आहे, तसं काही बदल आहे तसंच नाही। आहे। मग आता बाबाजी काळेंचा फोटो लावून विजय शिंदे प्रचार करतायत, हो। तर घड्याळाकडून शरद मोहिते पाटील हे उमेदवार आहेत। कोणाचा प्रचार जोरदार दिसतोय? मला शिंदे पाटलांचाच दिसतोय प्रचार जोरदार दिसतोय। कोणत्या पक्षाकडून लढतील ते? आता नाही सांगता यायचं तेवढं। पण त्यांनी बाबाजी काळेंचा फोटो लावून प्रचार सुरू केलाय, मग ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जातील की शिंदेच्या शिवसेनेकडून? ते नाही, पुढचं नाही सांगता यायचं, पण आज रोजी बाबाजी काळे मागच येते माणूस म्हणून शिंदेला पसंती। मोहितेंचा मतदारसंघ आहे हा, दिलीप मोहितेंचा, तर त्यांची काय हवा नाही का शरद मोहितेंची? काय आपण राजकारण आपल्याला काय ते काही कळत नाही, आपल्याला कळत नाही। मतदान करता का? मतदान करतो। व्यवसाय काय आहे तुमचा? शेती शेतात काय? आता मका होती गेली नाही गेली काय बाजार भेटला मकाला? आता पोरांनी दिला, आता मला काय करता काय नाही माहिती। समाधानी आहे का शेतकरी सरकारवर? काय समाधान काय मालाला बाजार भेटतो का? मला पुढे मागं पडते, कांद्याला तर रिवर्स आहे, हा, मकाला बी नाहीच एवढा, तरकारी लॉसच आहे अख्खी। सरकार लक्ष नाही देत, मग तेच अर्थ होतं ना, दुसरं काय काय दिसतं। मग शेतकरी सरकारच्या विरोधात मतदान करतील का? आता आपल्याला काय सांगता येतं? नाही सांगता येत। अशी काही चर्चा नाही होत का? नाही, मुलाखत नाही ना आपण ह्या ग्रामपंचायती आपण चौकात नाही नाही, गावात आल्यावर चौकात नाही, आपल्या चर्चा मिळत नाही ऐकायला काय ऐकायला मिळत। अजून काही नागरिकांशी बोलूया। या भागातल्या अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या सुटलेल्या नाहीत? काय रस्त्यांचा प्रश्न आहे आज. कोणत्या रस्त्याचा प्रश्न आहे? आपलं पानंद रस्ते. पानंद रस्ते शेतांसाठी सरकारने आताच कायदा केलाय, पण त्याची अंमलबजावणी होईल असं वाटतं का तुम्हाला? होईल कालांतराने. कालांतराने. आता अडचणी अडचण नाही, सरकारी काम देत असं. आता ही जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू झाला आहे। निवडणूक लागायच्या आधीच तुमच्या पिंपळगाव मरकळ गटामध्ये उमेदवार प्रचार करतायत। करतात. कोणाच्या गाड्या येतात? सर्वांचेच येतात. कोण कोण उमेदवार कोण आहेत? कोण कोण? विजयदादा शिंदे. कोणता पक्ष आहे त्यांचा? त्यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गट. आपण त्यांनी तर बाबाजी काळेंचा फोटो लावलाय। हा, मग एकत्रच आहे, दुई शिवसेना एकत्रच. दोन्ही शिवसेना एकत्र आहेत? एकत्रच होत्यात. अजून कोण? आता निर्मलताई पानसरे राष्ट्रवादीकडून आणि शरददादा मोहिते. शरद मोहिते पंचायत समितीला आहे का जिल्हा परिषद? जिल्हा परिषदला. म्हणजे राष्ट्रवादीकडून दोन इच्छुक आहेत? हा, दोन. दोघांचा प्रचार. श्रीनाथ दादा लांडे इच्छुक आहेत. श्रीनाथ लांडे कोणत्या पक्षाकडून आहेत? तो शिंदे गटाकडूनच आहे. शिंदे गटाकडून. हा. कशी लढत होईल इथं? आता विजयदादाचा प्रचारात आघाडी आहे. प्रचारात आघाडी आहे. हा. पण दिलीप मोहितेंचा झेडपी गट आहे ना, अण्णांचं वजन आहे ना तसं इथं. आता शिंदेना सोपं आहे का? तसं सांगता येत नाही, म्हणजे आता रिझल्ट लागल्याशिवाय काय करणार.
शेतकरी समाधानी आहे का सरकारवर? आहे तसं समाधानी आहे. प्रचाराच्या गाड्या येतात, कुणाचा जोर दिसतोय जास्त? आता सगळेच पक्ष आलेले इकडे म्हणल्यावर आपण जोरदार प्रचार कुणाचा आहे? जोरदार आहे. आता दोन्ही पक्षांचे जोरदार आहे. कोणत्या कोणत्या पक्षाचा? हे शिंदे आणि मोहिते. विजय शिंदे आणि शरद मोहिते. निर्मला पानसरेंचे नाही का चर्चा? त्यांचं आहे चर्चा आहे त्यांची बी चालू. श्रीकांत लांडे श्रीकांत लांडेची बी आहे चर्चा. त्यांच्या गाड्या येतात का? त्यांची गाडी नाही येत पण या दोघांच्याच गाड्या येतात. दोघा तिघांच्या गाड्या येतात. तिसऱ्या कोणाची येते? ते निर्मला पानसरे. निर्मला पानसरेंची येते. हां, निर्मला पानसरे आणि हे मोहिते, शरद मोहिते आणि शिंदे, विजय शिंदे. मग राष्ट्रवादीकडून दोन आहेत का इच्छुक? हा, दोन आहे दोन. आता तिकीट अजून मिळालेलं नाही त्यांना अजून. एकच राहणार एकच उभा राहणार ते राष्ट्रवादीला. मग राष्ट्रवादीचे तर दोन प्रचार करतात. मग दोन्ही पण आहे उमेदवार, पण आता त्यांना ते तिकीट भेटत तिकीट भेटेल. असं आहे ना. जोर कोणचा आहे? ठाकरेंचा जोर आहे ना. ठाकरेंचा? कोण आहे उमेदवार? शिंदे, विजय शिंदे येतील का निवडून? येणार. या ठिकाणी आपण माहिती अपडेट करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद मोहिते हे एकटेच इच्छुक नाही आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे ह्याही या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन इच्छुक प्रचार करत आहेत. विजय शिंदे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत, तर श्रीकांत लांडे हेही शिवसेनेचे उमेदवार आहेत. विजय शिंदे मात्र आमदार बाबाजी काळे यांचा फोटो लावून प्रचार करत आहेत. श्रीकांत लांडे हे शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण उमेदवारी कोणाला भेटणार याच्यावर पुढचं वातावरण ठरेल असंच दिसतंय. अजून काही लोकांशी बोलूया आणि चर्चा करूया. बाबा, हे प्रचाराच्या गाड्या येतात, कुणाच्या गाड्या जास्त येतात? मला काय सांगता यायचं नाही. मी आहे ना इथं राहायला नाही, डेकीला राहायला आहे, त्याच्यामुळं मला काय सांगता येणार नाही. ते यंदा विचारा. या भागातल्या कोणत्या समस्या ज्या सुटलेल्या नाहीत? मग आपल्याला काय माहित नाही होतं तसं. समस्या सुटल्यात त्या भागातल्या? या भागातल्या कोणत्या समस्या आहेत ज्या सुटलेल्या नाहीत? आता मी काय तसं भरपूर आहे, पण आता आम्हाला एकतर वर थांबायला लागते. मी काय जास्त बोलत नाही एकतर लोकांचे. हां, प्रचारात कोणाचा जोर दिसतोय? इथं दोनच आहे सध्या, विजू दादा शिंदे आणि श्रीनाथ दादा लांडे पाटील जास्त करून. दोघांना. लांडेंचा कोणता पक्ष आहे? ती शिवसेना, धनुष्यबाण. धनुष्यबाण. हां, आणि विजय शिंदेचा कोणता आहे? त्यांचं अजून चिन्ह नाही मिळालं त्यांना. चिन्ह नाही मिळालं. हा, अपक्षच म्हणून ते अजून. पण त्यांनी बाबाजी काळे आमदारांचा फोटो लावलाय. हा पण आहे, पण अजून काय त्यांचं चिन्ह हे नाही प्रचारात. ते चिन्ह नाही. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरेताई इच्छुक आहेत आणि शरद मोहिते पण इच्छुक आहेत. हा, पण पानसरेताईंनी अजून एक पण नुसते पण प्रचाराचे गाड्या फिरवतात ते, पण सभा वगैरे असे गाठी बिठी काहीच अजून घेतलेलं नाही कोणाचे. शरद मोहिते मोहितेंनी का गाठी वगैरे घेतलेले त्याच्यावर लोकांच्या. हा, गाठी बिठी घेतली. शेतात काय आहे तुमच्या? शेतात गहू आहे, गहू. कांदे होते का? कांदे नाही आपल्याकडे. नाही ना. शेतकरी समाधानी आहे का सरकारवर? काय समाधान आहे, पैसाच नाही यंदा अजिबात काही. हो ना. हा, मग काय. सरकार येऊन वर्ष झालंय. आश्वासनं दिली होती, कर्जमाफीची आश्वासनं दिली होती, ती पण पाळलेली नाही. काय नाही रुपया नाही आज शेतकऱ्याला लय आले. आता निवडणुकीला परत येतील, आश्वासनं देतील. हा, तेवढ्या पुढचं बोलणार परत, मग काहीच नाही. शेतकरी यंदा डब्यात रुपया जवळ नाही काही फार. शेतकरी सरकारच्या विरोधात जिल्हा परिषदला मतदान करेल का? आता काय सांगावं, त्याच्या मानावही. तुम्हाला काय वाटतं? चर्चा होत असते ना. चर्चेला आपण नसतो इकडे, असं आपलं काम बने ना आपण. हा, यांचं घ्या आता हे बोल. शेतकरी समाधानी आहे का सरकारवर? काय समाधान आता एक लुस्कान बरं आहे ते सगळं. काय समाधान राहायचे? भरपाई नाही, काय नाही, काय त्याचं समाधान राहणार आहे? प्रचाराला येतात ना, पण आता प्रचाराला येतील, आश्वासनं परत देतील. शेतकरी मग सरकारबरोबर जाईल का विरोधी भूमिका घेईल? आता काय ते विरोध भूमिका घेते काय? आतापर्यंत असंच चाललेली. कोण विरोध भूमिका काय आहे तिकडे सरकार मागेच पळायला लागेल. तिकडे शेतकरी मरून आहे ते जगू. दुसरं कोण आहे शेतकऱ्याला? मग शेतकऱ्यावाले कोण नाही, शेतकऱ्यावाले कोण नाही. शेतकऱ्यांनी सरकारला झटका द्यायला पाहिजे का जिल्हा परिषद निवडणुकीत? काय सांगावं आता ते झटका देते, काय करता शेतकऱ्यांनी एक दोन करून काय जमणार नाही का? नाही जमणार. नाही, एक दोन काय होते?
हे शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, शेतकरी नाराज आहेत. शेतकरी सरकारच्या विरोधात मतदान करेल का नाही हे माहीत नाही, पण शेतकरी मात्र नाराज आहे. शेतकऱ्यांना आवश्यक अशा ज्या योजना आहेत त्या आणल्या आहेत असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र शेतीमालाला बाजार नाही आणि शेतीमालाला बाजार नसल्यामुळे शेतकरी असमाधानी आहे. त्याचा फटका सरकारला बसू शकतो. शेतकरी जरी बोलत नसला तरी मात्र निवडणुकीच्या रूपाने मतदान करताना शेतकरी सरकारविरोधी भूमिका घेऊ शकतो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. कुठले बाबा तुम्ही? इथलेच आहे. या भागातल्या काय समस्या आहेत ज्या सुटलेल्या नाहीत? काय नाही तर काय आता समस्या आहे तुमच्या भागात काय समस्या आहेत? काय नाही. ग्रामपंचायतीचं पाणी येते का तुम्हाला प्यायला व्यवस्थित? आता हे गावात असे आम्ही रानात असतो. तुम्ही राहणार मी तुम्हाला पाणी येते. शेतात काय तुमच्या? आमच्या शेतात आहे आता मका आहे. मग काय आहे का बाजार मक्याला? मका अजून आता टाईम आहे. आता आहे बाजारावर पुढचं काय. आता निवडणूक लागली. निवडणूक लागली, प्रचाराच्या गाड्या फिरत आहेत. कुणाच्या गाड्या जास्त येत आहेत? गाड्या आता 2-3 यायच्या आहेत पक्षाच्या. कोणच्या कोण येते? शिंदे, मोहिते, पानसरे. शिंदेच्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत? विजय विजय शिंदे. त्यांनी तर बाबाजी काळेंचा फोटो लावला आमदारांचा. मग ते आहे म्हणायला, पण ते उभे आहेत ना. आणि शरद मोहिते येतात का? हा आहेत. त्यांचा कोणता पक्ष आहे? हे आपले राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. पानसरे ताईंचा पण येतोय. त्यांचा पक्ष कोणता आहे? त्यांचा आहेत होते. मग आता लोक कोणासोबत जातील? काय आता पुढचं काय सांगता येत. चर्चा कोणाच दिसते जास्त? तसं काय कळलंच नाही ना अजून. निवडणूकच नाही तर काय कळायचे. पण यांनी प्रचार तर सुरू केलाय ना. प्रचार केलाय हवामध्ये. घरचं पाणी चालू केलंय का? खर्च काय नाही. नुसत्या गाड्या फिरवतात. गाड्या फिरतात नाही. इकडे दर्शन वगैरे नाही सुरू का? नाही अजून दर्शन कुणी घडवले? विजय शिंदे अजून ते यांच्या गेलते का गाड. पानसारे. पानसरेच्या गेले. मोहिते मोहितेंच्या पण गेलत्या का? प्रचार तर सुरू केला यांनी. काय बाळूमामाला तिकडे याला पंढरपूर, कोल्हापूर, आत्मापूर. पण लोक ट्रिपला नेल्यावर मतदान करतील का? काय आता पुढचं काय त्यांचं लोकांच्या याच्या होय. त्यांच्या चर्चा असते ना, चर्चा. त्यांच्या मनातलं कोणी सांग. लोक काय घडीत बदला त्यात. आता तुमच्या खेड तालुक्यात एक ट्रेंड आहे देवदर्शन घडवायचं. जो तो इच्छुक उमेदवार देवदर्शन घडवतो. काही फायदा होतो का निवडणुकीत त्याचा? थोडाफार होत असणार ना. थोडाफार. फिर पण आता तिघांनी जर नेलं आणि तिघे उभे राहिले मग मतदार कोणाला मतदान करणार? म्हणजे घरातलं जे मतदान आहे ते डिवाइड करायचं. डिवाइड करायचं. फिर ज्यांनी नेलं त्यांना तुम्हाला 2, त्यांना 2, त्यांना 2 असं करायचं. फर्स्ट मतदार एवढा लायबल राहतो, एवढा प्रामाणिक राहतो उमेदवारांबरोबर. पण उमेदवार निवडून आल्यानंतर मतदारांबरोबर प्रामाणिक राहतात का? आता ते तर मनचा विषय त्यांचा आहे पुढचा. हा. नाही पण आता हे राजकारण पाहता, राज्यातलं राजकारण पाहता, जिल्ह्याचं राजकारण पाहता, वाटतं का तुम्हाला लोक म्हणजे निवडून गेलेले उमेदवार मतदारांच्या फायद्याचे निर्णय घेतात किंवा मतदारांशी प्रामाणिक राहतात? निवडणूक आल्यावर धंदाच आता कसं होतं माहिती आहे का, की त्यांना आपण निवडून देतो. त्या काहीतरी आपल्यासाठी करतात, ट्रिपा वगैरे काढतात, हे करतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर जास्त प्रेशर आणता येत नाही. तुम्ही काय आम्हाला फुकट मतदान केलं नाही, आम्ही तुम्हाला इकडे आत्मापूरला नेलं, इकडे पंढरपूरला नेलं, आमचं गेलं. त्यामुळे एवढं प्रेशर आपल्याला आणता येत नाही त्यांच्यावरती. इकडे कुणाची चर्चा दिसते जास्त? इकडे आता आहे अजून कोणाला तर तिकीटच काय फिक्स नाही, आचारसंहिता नाही. चर्चा तसं काय सांगता येत नाही. शिंदेची, शरद विजय मोहिते शिंदे आहे ते, शरद मोहिते आहे ते, आणि आपले श्रीनाथ लांडे भाऊ आहेत ते. त्यामुळं अजून तसं काय वातावरण म्हणजे चर्चेचं नाही वाटत. नाही वाटत. हो, ज्यावेळेला तिकीट फिक्स होईल त्यावेळेला चर्चा होणार ना. कोणत्या मुद्द्यावर लोक मतदान करतील? विकासाच्या मुद्द्यावर करतील ना. पण आता ते ट्रिपला नेलाय तो मुद्दा नाही येणार का? येणार ना तो. विकासाच्या का ट्रिपच्या मुद्द्यावर? हो, ऐका ना, ट्रिपच्या मुद्द्यावर म्हणजे कसं की ज्याला म्हणजे जे गेलेत ते ट्रिपला करतील, जे नाही गेले ते विकासाच्या मुद्द्यावर करतील. अशा पद्धतीने मतदान होईल. आपण दावडीमध्ये होतो. पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटात नक्की वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक येईल, उमेदवार ठरतील, AB फॉर्म कोणाला भेटेल, AB फॉर्मची पळवापळवी होईल आणि त्यानंतर मात्र मतदान करणार आहे. त्यापूर्वीचा हा आढावा आहे. एकमेकांच्या विरोधात लढणारे उमेदवारही तुम्हाला एकत्रित फिरताना या निवडणुकीत दिसतील असं चित्र खेड तालुक्यात दिसतं आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं गाव या जिल्हा परिषद गटामध्ये येतं आहे.
त्यामुळं पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटाला खूप महत्त्व आलेलं आहे आणि बाबाजी काळे विद्यमान आमदार यांनीही दिलीप मोहितेंना मात देण्यासाठी या गटात ताकद लावलेली आहे. शिंदेंची शिवसेनाही ताकद लावून आहे. पाहूयात पिंपळगाव मरकळ गटातील लोक कोणासोबत जातील आणि कोणाला साथ देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, दावडी, खेड. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.